नमो नमः फ्रेंड्स, मी आहे रुपाली आणि आर्ट डोअरमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप 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 स्वागत. पावसाळा सुरू झालेला आहे आणि चला बनवा काहीतरी हेल्दी आणि चटपटीत पदार्थ. त्यासाठी मी इथे घेतलेलं आहे नाचणीचे कुरमुरे आणि बाजरीचे कुरमुरे, जे मला मिळालेले आहेत आपल्या डीमार्टमध्ये. या दोन्ही चिरमुऱ्यांपासून आपण आज बनवूयात भडंग. त्या भडंग करण्यासाठी मी इथे नाचणीचे आणि बाजरीचे चुरमुरे जे आहेत ते सगळे सेम प्रमाणामध्ये घेतलेले. त्यानंतर तेलामध्ये आपण जे कढईमध्ये गरम तापलेलं तेल आहे त्यामध्ये आपण तळून घेणार आहोत आवडीनुसार शेंगदाणे. हे शेंगदाणे व्यवस्थित तळून झाले की मग आपण त्याच्यातच टाकणार आहोत थोडेसे काजू. त्यानंतर मी टाकलेला आहे थोडा कढीपत्ता. कढीपत्ता, काजू, शेंगदाणे हे सगळं व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं. कढीपत्ता हा मऊ राहता कामा नये, तो व्यवस्थित कुरकुरीत झाला तरच आपलं भडंग पण कुरकुरीत राहतं. कढीपत्ता जर ओलसर राहिला तर भडंगही मऊ पडतं. चला आता टाकूयात सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी, म्हणजे आपल्या भडंगाला लागणारे मसाले. त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मी इथे टाकणार आहे चवीनुसार मीठ, चवीनुसार तिखट, थोडीशी हळद आणि चवीनुसार पिठी साखर. त्यानंतर इथे टाकलेला आहे मी थोडासा एव्हरेस्टचा चाट मसाला. आणि ह्या सगळे आपले मसाले छान व्यवस्थित फ्राय झाले की आपण आपले जे मिक्स केलेले कुरमुरे आहेत ते आपण ह्या मसाल्यामध्ये टाकणार आहोत. इथे मी कढई जी आहे तिचा खालचा गॅस थोडा बारीक करून घेतलेला आहे आणि हळूहळू आपलं जे भडंग आहे ते आपण सगळं त्या कढईमध्ये व्यवस्थित एकसारखं मिक्स करून घेणार आहोत, जेणेकरून त्या सगळ्या चुरमुऱ्यांना व्यवस्थित आपला मसाला लागेल. हे भडंग झालं की आपल्याला कढईतून लगेचच ते खाली उतरवायचं नाही आहे. थोडा वेळ बारीक गॅसवरती आपण ते परतणार पण आहोत आणि त्यानंतर गॅस बंद करूनही 5 ते 10 मिनटं, म्हणजे जोपर्यंत कढई गार होत नाही आणि एकूणच भडंग पण नॉर्मल टेम्परेचरला, रूम टेम्परेचरला येत नाही, तोपर्यंत आपण ते कढईतच ठेवणार आहोत. तर हे आहे आपलं चटकदार आणि यम्मी भडंग रेडी. एन्जॉय.